या क्षणी तुम्ही हे संगीत कसं ऐकू शकत आहात? तुम्हाला कदाचित माहिती असेल की तुमचे स्पीकर्स ध्वनी निर्माण करत आहेत आणि तुमचे कान तो ध्वनी ऐकतायत. पण इथे यापेक्षाही खूप काही घडतंय. पाहायला गेलं तर तुमचे स्पीकर्स आता फक्त त्यांच्या जवळ असलेल्या हवेच्या कणांमध्ये कंपनं निर्माण करत आहेत. त्यानंतर ते कण त्यांच्या जवळच्या हवेच्या रेणूंना कंपित करतात आणि हीच प्रक्रिया पुढे पुढे चालत राहते. आणि आपण यालाच ध्वनी तरंग असं म्हणतो. आणि शेवटी जेव्हा तुमच्या कानाजवळचे हवेचे रेणू कंपन पाहू लागतात, तेव्हा आपल्याला ध्वनी ऐकू येतो. पण हवेचे रेणू मागे पुढे होण्यासारख्या एखाद्या कंटाळवाण्या प्रक्रियेमुळे आपल्याला असा अनुभव कसा काय मिळतो बरं? तर हे समजून घेण्यासाठी आपल्याला आपल्या कानाकडे काळजीपूर्वक पाहावं लागेल. माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे की कानाची संपूर्ण रचना आपल्याला पाहावी लागेल. तर चला पाहूया कानाचे वेगवेगळे भाग एकत्र येऊन आपल्याला ध्वनीचा अनुभव कसा देतात ते. आपला कान 3 भागांमध्ये विभागला जाऊ शकतो. बाह्यकर्ण, मध्यकर्ण आणि आंतरकर्ण. बाह्यकर्णाची सुरुवात कानाच्या पाळीनी म्हणजेच पिनानी होते. हा असा भाग आहे जो तुम्ही पाहू शकता आणि स्पर्श करू शकता, किंवा माझ्या बाबतीत सांगायचं तर असा भाग जो माझी आई बऱ्याचदा पिरगळायची. याचं मुख्य काम आहे जास्तीत जास्त ध्वनी तरंग गोळा करणं आणि त्यांना कर्णनलिकेतून पुढे पाठवणं. ध्वनी तरंग कर्णनलिकेतून प्रवास करतात आणि शेवटी कानाच्या पडद्यापर्यंत पोहोचतात, जो इथे हिरव्या रंगात दाखवलेला आहे. कानाचा पडदा हा एक पारदर्शक पडदा असतो, जो हवेच्या कंपनासाठी अतिशय संवेदनशील असतो. आणि म्हणूनच जशी हवा कंपन पावते, तसा कानाचा पडदाही कंपन पावू लागतो, अगदी ढोलाच्या कातड्यासारखा. आणि जसं तुम्ही पाहू शकता, कानाचा पडदा बाह्यकर्णाला मध्यकर्णापासून वेगळं करण्याचंही काम करतो. यावरून आपण मध्यकर्णाकडे येतो. मध्यकर्णामध्ये मानवी शरीरातील 3 सर्वात लहान हाडं असतात आणि त्यांना एकत्रितपणे ऑसिकल्स म्हणतात. आणि त्यांची नावं खूपच छान आहेत. त्यांना मॅलियस, इनकस आणि स्टेपीज असं म्हणतात. आणि इथे या 3 हाडांचं प्रत्यक्ष चित्र दिलेलं आहे. त्यांच्या आकारामुळे त्यांना सामान्यतः हॅमर, ॲनव्हिल आणि स्टिरप असंही म्हणतात. हॅमर म्हणजे हातोडी, ॲनव्हिल म्हणजे ऐरण आणि स्टिरप म्हणजे तुम्ही घोडेस्वारी करताना जिथे पाय ठेवता तो भाग. ठीक आहे. तर जसा कानाचा पडदा कंपन पावतो, तुम्ही पाहू शकता की ऑसिकल्स देखील कंपन पावू लागतात आणि कानाच्या पडद्याकडून आलेली कंपनं आंतरकर्णाकडे हस्तांतरित करतात. आता त्यांचं मुख्य काम म्हणजे ध्वनी तरंग जेव्हा आंतरकर्णापर्यंत पोहोचतात, तेव्हा त्यांचा दाब वाढवणं किंवा मोठं करणं. पण आपल्याला ध्वनी तरंगाचा दाब वाढवण्याची गरज का आहे? कारण जसं आपण पाहू, आंतरकर्णामध्ये हवा नसते, तर एक द्रव असतो. त्यामुळे कंपनं एका द्रवामध्ये हस्तांतरित होणं आवश्यक असतं. आणि तुम्हाला कदाचित आधीच माहिती असेल की द्रवाच्या कणांना कंपित करणं किंवा हलवणं हे हवेच्या कणांना हलवण्यापेक्षा खूपच कठीण असतं. आणि म्हणूनच तुम्हाला हवेत हात हलवणं खूप सोपं जातं. पण पाण्यात जसं की स्विमिंग पूलमध्ये तसं करणं खूप कठीण असतं. म्हणून या द्रवामध्ये कंपनं निर्माण करण्यासाठी दाब पुरेसा जास्त असणं आवश्यक आहे. आणि खरं तर असं दिसून येतं की आपले ऑसिकल्स ध्वनीचा दाब सुमारे 20 पटींनी वाढवतात. हो, 20 पटींनी. पण ते हे कसं करतात बरं? फक्त स्टेपीसच्या तळाकडे एकदा पहा. कानाच्या पडद्याच्या तुलनेत त्याचं क्षेत्रफळ खूपच लहान असतं. त्यामुळे जेव्हा बल कानाच्या पडद्याकडून स्टेपीसकडे हस्तांतरित होतं, तेव्हा ते एका अतिशय लहान क्षेत्रफळावर केंद्रित होतं. आणि तुम्हाला कदाचित माहिती असेल की जेव्हा तुम्ही एखाद्या खूप लहान क्षेत्रफळावर बल केंद्रित करता, तेव्हा तुम्ही त्याचा दाब वाढवता. आणि यावरून आपण आंतरकर्णाकडे येतो. आंतरकर्णामध्ये एक हाडांची रचना असते, जी इथे जांभळ्या रंगात दाखवलेली आहे. आता जसं तुम्ही पाहू शकता, या रचनेच्या वरच्या भागात 3 अर्धवर्तुळाकृती नलिका असतात.
चालताना, नाचताना किंवा आपण जे काही करतो तेव्हा आपला तोल सांभाळण्यात त्या आपल्याला मदत करतात. त्यामुळे त्यांचा ऐकण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभाग नसतो. म्हणून त्या आपल्यासाठी आता तितक्या महत्त्वाच्या नाही आहेत. ऐकण्याच्या प्रक्रियेत सहभागी असलेला भाग म्हणजे ही गोगलगाईसारखी रचना. याला कर्णावर्त किंवा कॉक्लिया असं म्हणतात. हे काय करतं बरं? बरं, ही हाडं आधीच संगीताच्या तालावर नाचू लागली असली तरी जोपर्यंत या कंपनांचं विजेमध्ये म्हणजेच विद्युत लहरींमध्ये रूपांतर होऊन ती आपल्या मेंदूकडे पाठवली जात नाहीत, तोपर्यंत आपल्याला काहीही ऐकू येत नाही. आणि कर्णावर्त नेमकं हेच काम करतं. आता हे कर्णावर्त अतिशय गुंतागुंतीचं असतं आणि थोडं रहस्यमय सुद्धा आहे. आज त्याबद्दल अशा काही काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला अजूनही माहीत नाहीत. त्यामुळे आपण निश्चितच त्याच्या खोलात जाणार नाही आहोत. पण आधी सांगितल्याप्रमाणे यामध्ये एक द्रव असतो आणि जेव्हा स्टिरप आपल्या कर्णावर्तावर आदळतो तेव्हा हा द्रव कंपन पाहू लागतो आणि त्यानंतर कर्णावर्तामध्ये काही विशिष्ट पेशी असतात ज्या या कंपनाचं विद्युत लहरींमध्ये किंवा संकेतांमध्ये रूपांतर करतात. आणि हे विद्युत संकेत श्रवणविषयक मज्जातंतूंद्वारे थेट तुमच्या मेंदूपर्यंत जातात, जिथे शेवटी त्याचा अर्थ ध्वनी म्हणून लावला जातो. आणि तुमच्या कर्णावर्ताच्या पेशी खरोखरच अद्भुत असतात. त्या ज्या विद्युत लहरी निर्माण करतात, त्या ध्वनी किती मोठा आहे किंवा ध्वनी किती क्षीण आहे, तो उच्च वारंवारितेचा आहे की कमी वारंवारितेचा आहे, यावर अतिशय संवेदनशील असतात. आणि याचा परिणाम म्हणून तुमचा मेंदू ध्वनीतील अगदी बारीक फरक देखील ओळखू शकतो. आणि म्हणूनच तुम्ही वेगवेगळी अक्षरं किंवा शब्द समजू शकता किंवा मी आता जे काही बोलतोय ते समजू शकता किंवा या संगीताचे वेगवेगळे सूर ऐकू शकता. तर आता आपण सारांश बघूया. बाह्यकर्ण कानाच्या पाळीद्वारे ध्वनितरंग गोळा करतो आणि त्यांना कानाच्या पडद्याकडे निर्देशित करतो. मध्यकर्णातील ऑसिकल्सची 3 हाडं या ध्वनितरंगांना मोठे करतात आणि कर्णावर्ताकडे हस्तांतरित करतात. आणि कर्णावर्त कणांच्या मागे पुढे होणाऱ्या कंपनांचं विद्युत लहरींमध्ये रूपांतर करतं आणि ते आपल्या मेंदूकडे पाठवतं. आणि काय घडतं आहे हे सांगण्यासाठी मी कितीही शब्द वापरले तरी हवेच्या मागे पुढे होणाऱ्या हालचालीचं रूपांतर ध्वनी नावाच्या या अद्भुत अनुभवात होऊ शकतं. ही वस्तुस्थिती खरोखरच खूपच अथांग आणि शब्दांच्या पलीकडचीच आहे.